राणे, अरे राणे, राणे बा, काय म्हणतो श्याम्या? काय झालं? तू कुठे चालली? अहो अशी तू शाळा पाडतं अन कॉलेज पाडतं अन तू कसं काय मग अभ्यास गिभ्यास करत जाशील? पास कीस कशी होशील व? तू तर मला जास्त कॉलेजमध्ये जाताना दिसतच नाही. कॉलेज पाडतो म्हणजे काय मी हातोडीनं घेऊन पाडतो का कॉलेज? कॉलेज ऑफ करतो मन, नाही तर मग कॉलेजमध्ये जात नाही मन, असं म्हण बा. हो तसंच तसं. आणि जास्त कॉलेजमध्ये दिसत नाही तू जातानी. मी तर रोज जातो आपल्या तिकडून, पण तू कधी कधी दिसत कधी कधी दिसतच नाही. म्हणजे काय तुम्हालाच पात्र येतं का रे? काय हाय बापा श्यामे तू? खरं सांगू का तुले राणी, मी तुलाच पात्र आहे. तू काय बोलतो ना, कधी कधी मला काही समजतच नाही, बाळासारखाच बोलतो तू. राणी, ही एक गोष्ट सांगू तुले? सांग ना. आय लव्ह यू. आ काय बोलून राहिला तू श्याम्या? कुठे मजाकच करायचं काम करतो निसता. एवढी मजाक बरी नाही ना, मला खरंच वाटन ना ते आलं. मी मजाक नाही करून राहिलो राणी. तुले त्या दिवशी गाडीवरही म्हटलं माझ्यासोबत लग्न करतं का? तू मला समजूच शकत नाही. तू माझी मजाकच समजतं. काऊन मजाक समजतो? मी काही चांगला पोरगा हवा नाही का? नाही नाही श्याम्या, तू चांगला पोरगा आहे, पण तुला तर माहित आहे रे, माझं लग्न झालंय, आताच माझी सोडचिठ्ठी झाली. कसं होईन आपलं वालं? असं गावगाड्यात बरं नाही आहे रे श्याम्या. बाई मावीन, हे काय बोलून राहिले दोघं जण, श्याम्यानं राणी? माहीत तुस यायचं वाला त्याच्यात काय आहे? राणी, सूरजनं रोशनीनं नाही केलं का? असं थोडी असते गावगाड्यात. आणि तू माय आईले, भावाले, वहिनीले तर माहीत आहे तू कशी आहे बा म्हणून. माय तुले नाही थोडी ना म्हणणार आहे. माय खरंच प्रेम आहे हो तुझ्यावर. मला आवडतं. पहिले नाही आवडे तू, पण आता आवडतं मला राणी. आता काय बोलू मी श्याम्यासोबत, मला काही समजून नाही राहिलं. श्यामी चालली घरी. राणे ऐक ना हो राणे. हो नाही काही तर सांग. श्याम्या, मी तुझ्यासोबत असं नजरेनं कधी पाहिलंच नाही ना रे श्याम्या, कधीच नाही पाहिलं मी ना. मग आता पाय ना, आता काय प्रॉब्लेम आहे तुला पाहिले? न सांगताच चालली गेली. मी आतापर्यंत प्रेम म्हणजे मजाकच समजलो. मला आतापर्यंत कोणती पोरगी आवडलीच नाही. आणि जे बी आवडली तिचं बी लग्न झालेलं आहे, आणि ते बी माझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. कसं करावं आता? राणीनं तर मला जवाब बी दिलं नाही. कदाचित तिले नाही करायचं असन माझ्यासोबत. माझ्यावर प्रेमही नसन तिचं वालं. मी आवडत नसन तिचं तिले कदाचित. जाऊ दे, मी माझा प्रयत्न केला, जाऊ दे. छा बहीण मावी यायच्या दोघांचं काही समजलं नाही मला. श्यामेनं राणीले आय लव्ह यू म्हणलं, प्रपोज केलं, आणि राणीने त्याला नाही म्हणलं. नाही तशी राणी पोरगी चांगली आहे ना. आम्ही श्यामेचं लग्न बी करून राहिलो ना. आता श्यामेला पोरगी पाहिणं चालू आहे. नाही राणीच्या बापाचे मामाला विचारलं लागन, टाका लागन एक गोष्ट. रोशने, रोशने, काय म्हणता आई? काय झालं? मी म्हणलं शकुनी बाईच्या घरी बसायला चालली मी. पाहिजे घरी. दरवाजा लावून घे. जेवली काय तू? हो ना जी, तुमच्या सोबतच जेवली ना मी. बरं. आणि ते सेब आहे ना, सेब खाऊन घेतो मी ना. धुवून ठेवले त्या याच्यात टोपलीत. खाऊन घेतो एखादी त्याच्यातलं, एक दोन खाऊन घे. याच्यात खाल्लेलं बरं राहते लेकरासाठी बी. भूक नाही आहे जी आई, नंतर खाईन मी दुपारून. हो कधी काय म्हणा, पण खा जो, मी जातो तिकडे बसाले. ठीक आहे ना. काय म्हणतो मग काकाजी? बरं आहे आता चालू झाली म्हणते सोडचिठ्ठी राणीची? नाही हो रे, झाली ना सोडचिठ्ठी. आता लग्न करून टाकतो म्हटलं तिचं. काय शिक्षणाचं काय तेवढं हे नाही, आणि काय गव्हर्नमेंट सर्व्हिस लागते का आता? मग त्याच्यापेक्षा एखादी चांगला पोरगा आला म्हणजे राणीचं लग्न करून टाकतो. पाहिजे बरं एखादी त्या ओळखी पाडकीचा असेल तर चांगला पोरगा, पण चांगला पाहिजे बा स्वभावली. काकाजी सगळे बोल नाही मला. आता राणी दिसायला चांगली आहे, स्वभावली चांगली आहे, हे आपल्याला माहित आहे, गावातल्या प्रत्येक जणाला माहित आहे. पण कसं तुम्ही जर म्हणा ना आता का तिच्यासाठी म्हणजे कसं थोडं तुमच्या मना हिशोबाने नाही भेटणार काकाजी. थोडंसं आपल्याला कसं समजूत करावं लागेल. म्हणजे ना आता गव्हर्नमेंट जॉबवाला पोरगा पाहिजे म्हटलं तर आता राणीचं झालेलं आहे पहिले लग्न, तर कसं जॉबवाला भेटून जाईल त्याच्यात हिशोबात तेवढं काही हे नाही आहे. जॉबवाला चांगला पोरगा भेटून जाईल, पण कसं लग्न झालेलं आहे एखादी लेकरू असं भेटन मग तिले. असं म्हणजे बिना लग्नाचा भेटणं मुश्किल आहे. कसं आहे जतीन, आता कसं मी ना पहिले पोरगी दिली माय बापाच्या भरोशावर दिली, त्याची इस्टेट पाहून दिली. आपल्याला आता असं नाही पाहायचं. आपल्याला कसं मेन पोरग पाहिजे, त्याला शौक पाणी नसला पाहिजे, तो कमावता असला पाहिजे, असा पोरगा पाहिजे. राहिली गोष्ट लेकरूची, तर कसं राणीचं वय काय आहे अजून? तेच एवढी वयाची नाही आहे.
थोडंसं लेकराचं थोडं कठीण होईल तर पाहिजे हिशोबात अगर असन तर एखादी चांगला पोरगा हा भेटन गिटन चांगला पोरगा तर लक्षात ठेव म्हणजे झालं. पसंत नाही पसंत तर ती नंतरची गोष्ट. काय बा म्हटलं पाहू भेटलं तर सांगतोच मी तुम्हाला. काय म्हणता मग अनिल मामाजी, कसं काय चालू आहे तुमचं? अरे घनश्याम होय का? घनश्याम आला वाटते. काय म्हणते रे पोरग गिरग कसं आहे ते आलं हा? आणि माझी पोरगी कशी आहे? पोरीला तिकडंच ठेवलं का रे तू रे? हा तुमच्या पोरीला नवरा नाही पाहिजे, सासू नाही पाहिजे, नवरा नाही पाहिजे, तिला फक्त मायचं घर पाहिजे. ठेवा तुमची पोरगी तुमच्याच घरी, आम्हाला नाही पाहिजे. अरे काम बिघडलेलं दिसते वाटते. हा अरे घनश्याम कोण भांडण करून आलं काय? तसं समजा आता. अरे अनिल काका मस्त फुरसतीनं बसले बा. आज काय तहसील मध्ये काही गेले नाही वाटते? नाही गेलो रे, नाही गेलो सूरज. बरं मी काय म्हटलं, अनिल मामा तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणजे. बोल ना काय म्हणतो बोल. थोडं राणीविषयी होतं बा. राणीविषयी काय रे? मी म्हणलं राणीचं लग्न गिग्न नाही करत का बा, असं विचारून राहिलो. अरे तेच जतीन सोबत बोलून राहिलो मी. एखादी पोरगा असन बा चांगला आता पाहिजे बा, कमावता. आता माय बापाच्या वर्षावर देऊन एक वेळा फसलो तर चांगला पोरगा पाहिजे म्हणलं. पोरगा आहे तुमच्या ओळखीचा आहे तो पोरगा, चांगला पोरगा आहे, तुम्ही ओळखता त्याले. पण तुमचं बाबा आता हा माझ्या ओळखीचा आहे पोरगा आणि चांगला पोरगा आहे. कोणता रे? आपला श्यामची गोष्ट करून राहिलो मी. श्यामसाठी पोरगी पाहून राहिलो तर राणी जमन ना आपल्या श्यामले. अरे छाप होईन माहिती हा. घनश्याम दादानं तर डायरेक्ट हातोडच मारून दिला. आता काय करते काका काय माहिती. काऊन मामा अनिल मामा बोलून नाही राहिले तुम्ही? अभि मला समजून नाही राहिलं तू काय बोलून राहिला तो. आणि मी काय बोलू तुले आज सांग बरं, काय बोलू? तो श्यामची गोष्ट करून राहिला राणी सोबत. मी शॉक मध्ये झालो. तू काय बोलून राहिला मला समजून नाही राहिलं. डोक्यावर की पडला का रे तू? काकाजी काऊन श्याम चांगला पोरगा नाही आहे का? तुम्ही त्याला लहानपणापासून पाहून आहे ना? नाही श्याम पोरगा चांगला आहे, त्याचा काही विषय नाही आहे. पोरगा चांगला आहे पण माझ्या डोक्यात अजूनपर्यंत ही गोष्ट आलीच नाही. आणि राणी काय म्हणते काय नाही तिचंही पाहा लागन, मला अंताचं पाहा लागन. आणि गावगाड्यात पोरगी म्हणजे देणं म्हटलं मला पटतही नाही बे. चाय मस्त झालता हो बाई शकुनी बाई. मस्त चाय बनवलं अद्रक गिद्रक टाकून. करतो माय आता मलाच बनवा लागते सारं. माय सून तर जाऊन बसली तिकडं, पोरगा आलं इकडं, नाताले घेऊन बसली ते तिकडं. एक सून धडाची नाही भेटली हो मले. सॉरी नुसतं मायचं तिले सासरचं काही घेण देण नाही, नुसतं तिच्या मायच्या इकडलंच घेण देण आहे तिले. काय करावं माय नशीबच सारं खोटं बिचारे. आता हे लाईनाची कशी निघते कशी नाही का, त्याचंही लग्न करतो म्हणलं. आम्ही हो का श्याम्याचं लग्न करतं? शकुनी बाई श्याम्याचं लग्न करतं का? आम्ही करत नाही तर काय हो. चांगलं पोरगं मोठं झालं ना आता आहे ना. 25 वर्षात झालं असेल ना श्याम्या? हो 25 वर्षाचं काय 26 वर्ष चालू आहे त्याला. आता 26 वर्ष चालू आहे श्यामले. आणि त्याला 29 मोठ्याले. मग 26 वर्षाचं आहे ना ते. मग अजूनपर्यंत पोरगी पाहिलीच नाही का तू ना? माय पाहिली होती माय एक पोरगी. असं झोपडस होतं लहानसं तिचं वालं. 2-4 पोरी पाहिले, एकच काऊन 2-4 पोरी पाहिल्या. पण आजकालच्या पोरीनं त्याचे माय बाप मजुरीवाल्याले देतच नाही म्हणते ना, सर्व्हिसवालेच म्हणते. असं झोपडच होतं बिचारे, लहानसं झोपडं होतं. कोणाचं झोपडं होतं शकुनी बाई? कोणाचं झोपडं होतं? माय बाई निर्मलाबाई होय का? ये हो निर्मलाबाई ये चाय झाल्यावर आली तू. चाय झाल्यावर ये. जाऊ दे जेवण करूनच आली मी. कोणाचं झोपडं होतं म्हणलं? तू झोपडं करून राहिली ना. नाही बाई आज कौसुबाई बी आल्या. कौसुबाई बी आल्या बसाले आपल्या याच्यात. येऊ नका म्हणता का तुम्ही? येऊ नका म्हणता हो जी निर्मलाबाई? नाही बाप्पा मी काय रे म्हणू तुम्हाला येऊ नका. उलटा आनंद झाला मला आल्या तर. चांगली गोष्ट आहे. याच घरी नाही बसलं तर माझ्या घरी झालं, शकुनी बाईच्या घरी झालं. याच असं म्हणणं साली. मी म्हणलं आता दोघच जण घरी आहे जती तर काय त्याच्या मनात थांबावं म्हटलं आपण. त्याच आता दवाखान्यातून आले त्यानं ते ट्रीटमेंट लावली, बसली बिचारे. तर चला म्हटलं आपण या थोडंसं बाहेरून हिंडून फिरून. नाही बरं केलं. काही नाही ते सांगून राहिली होती. त्या म्हणते मले कौसुबाई पोराचं लग्न करता काय? पोरगी कोण नाही पाहिली म्हणते चंदा आतापर्यंत 26 वर्षाचं झालं तर. मी म्हणलं पोरगी पाहिली बा, 2-3 पोरी पाहिल्या होत्या त्याली. पण नाही का आजकालचे पोरी घरी झोपड्यात राहते बा म्हणलं. पण मायबापाची हाऊस आहे का सर्व्हिसवाले पोरच पाहिजे म्हणते. आता ते मी म्हटलं श्याम्यासाठी पोरगी बरी होती ते
सावडीशी थोडीशी, पण बरी होती चांगली. तर आवडली ती, आम्हाला आवडली होती. श्याम्याला नाही आवडली एवढी, पण तरी करतो म्हणे मग श्याम्या. मागच्या वर्षीची गोष्ट. झोपडंच होतं बिचारे तिचं, काहीच नाही, कुडाचं झोपडं होतं. तर ते पोरगी म्हणे माय बाप ना, ते पोरगी आम्ही गव्हर्नमेंट जॉब शिवाय देत नाही म्हणे. सांग आता हे आपले मजुरीवाले लोक काय करा, मजुरीवाले पोरं काय करा. आता अशा पोरी म्हणते, म्हटलं 2 वर्ग जास्त शिकल्या का नाही शिकल्या, मला सर्व्हिसवालाच पाहिजे म्हणते. तसंच आहे आजकालच्या पोरीचं. आणि माय बापाही तसेच आणि पोरी तशाच. बाई मग एखादी सर्व्हिसवाला पोरगा असला ना, तो तरी खाली पिली पोरीला करून घ्या, पण सर्व्हिसवाला पोरी ना आपल्या पेक्षा चांगलेच पाहिजे. आणि त्याने मोठं गमट मग सर्व्हिसवाला लागते तर सर्व्हिसवालाच पाहिजे म्हणते. सर्व्हिसवाले बरोबर सर्व्हिसवाल्यासोबत करते. पोरगा तरी आला वाटतं बिना सर्व्हिसवाल्या पोरीसोबत करून घे, पोरी नाही करत बाई. तसं नाही तर कसं माय, तसं नाही तर कसं. आणि बरं श्याम्या चांगला पोरगा आहे, 1 नंबर पोरगा आहे श्याम्या. आहे श्याम्या पोरग चांगला आहे, पण आता लोकायले थोडी समजते. पोरीले सर्व्हिसवालेच पाहिजे ना आता. मग कोणत्या गावची पोरगी पाहायला गेलती तू? आईची जवळची धनोडी नाही का, धनोडी. धनोडी? धनोडी ते कुपरेच्या पोरी म्हणतं काय तू? कुपरेच्या नाव नाही माहित बाई मले, पण त्या दोघी बहिणी आहे, एक लहानसा भाऊ आहे. तेच होय. याच्या मंदिराजवळ घर आहे ना, मंदिराजवळ. हो गल्लीत आहे मंदिराजवळ घर. गल्लीत बरोबर आहे ती वाला. काऊन तू ओळखतं काय? हो तेच पोरगी होय. तिची लहान बहीण नाही का उठून पाहिली, आणि मोठीचं राहिलं लग्न व्हायचं आणि लाईनीनच करून घेतलं, लाईनीच उठून पाहिली. मग आणि जे श्याम्यासाठी पाहिली म्हटलं ना तू, ते मोठी असन मग मोठी. लहान गोरी आहे आणि मोठी सावडीशी आहे थोडीशी, पण दिसायला नाकाडोई छान आहे मस्त. हो ना, तेच पोरगी. काऊन झालं नाही का तिचं लग्न मग? नाही झालं तिचं लग्न. तिचा बाप म्हणते सर्व्हिसवाला करू मार पाहुणे पाहिले. आणि आता सर्व्हिसवाले तर काय हे पोरगी पाहिली का नाही, त्याच्यामुळे तिले असे म्हणजे ना साधे बी याले मागं पुढं पाहिजे बिचारे. हाय ना ते पोरगी. लाईनीनं केलं तसं मोठीला भोगा लिहून राहिला आता. माय बाई, आता त्याच्यात त्या मोठ्या पोरीची काय गलती आहे हो? काय गलती आहे त्याच्यात? अजे बस लोक आहे बाई, काही विचार करते. लहान पोरगी उठून पाहिली म्हणून मोठ्या पोरीला मागायला नाही पाहत. लोकांची ना खरंच विचार करण्याची क्षमता लय हे आहे, अलगच आहे. तसं तर ते म्हणा श्यामेले पोरगी ते. आता करायला तयार आहे, आम्ही समजून सांगू श्यामेले. पाहिन बाप्पा विचारून पाहिन. माय काऊन असे बसले हो तुम्ही? राणीचे बाबा, राणीचे बाबा, चाय घे देऊ का तुम्हाला बनवून? हो राणीचे बाबा एकटाच पण राहिला मटर हा माणूस. काही समजूनच नाही राहिला मला, भरली उचकी लागली बाप्पा. राणीचे बाबा. ओय काय म्हणतो म्हणते? तुम्ही कोणता विचार करून राहिले एवढा? काय झालं? तुला एक गोष्ट सांगू का? तू गेलती कुठं पहिले ते सांग. म्हणजे कुठं गेलती? बबिताच्या घरी गेलती, बबिताच्या घरी. चला म्हटलं बसाव थोडंसं, घरी गमून नाही राहिलं. बस खाली सांगतो. राणी कुठं गेली? राणी गेली रोशनीच्या घरी. बोला काय म्हणता? घनश्याम नाही का? घनश्याम. हो घनश्याम आला ना, मला माहित आहे ना. तो घनश्यामनं काय म्हणलं माहित आहे तुले? तुम्हाला भेटला होता का तो? तो काय म्हणे, आपली राणी नाही का, राणी श्याम्यासाठी देता काय म्हणे. कोण? घनश्याम म्हणे श्यामसाठी राणीने? हो. तुम्ही काय म्हणलो मग? मी काही बोललोच नाही, चाललो आलो घरी. तुमचा काय विचार आहे हो? तसं श्याम पोरग चांगला आहे. कामही करते, पोरगही चांगला आहे, शौक पाणी नाही त्याला कोणता पाहिजे असा. गावगाड्यातलं पोरग आहे, आपण ओळखूनही आहे त्या पोराले. सूरज तसाच म्हणे म्हणता. आणि श्याम पोरग खरंच चांगला आहे. दुसरे पोरं राणीसाठी म्हटल्यावर राणीचंही लग्न झालेलं आहे, तर थोडंसं हेच होईल. तर श्याम पोरग चांगला आहे तसं, आपल्या डोळ्यासमोरही राहते पोरगी. पहिल्या वेळेस मला लय राग आला होता घनश्यामनं म्हटलं तर, पण आता मी लय वेळेचा विचार करून राहिलो का नाही. आणि सूरज आला होता घरी, त्याने मला समजावलं, तर नाही का मला बरोबर वाटलं सूरजचं. नाही पोरग गिरग चांगलं आहे श्याम, मस्त पोरग आहे, बोला चालायला मस्त आहे, मानादानाचं पोरग आहे चांगलं. आणि थोडीशी शकुनी बाई नाही का, तशी शकुनी बाई स्वभावली चांगली आहे म्हणा, करा धराली बरी आहे, पण थोडी नाही का चिकट आहे, बारीक आहे म्हणजे असं. पण काही नाही होत, चालते ना. मला तर आवडते बा श्याम, पोरग चांगला आहे पोरग. तुमचा विचार पाहा, समोर जाऊन मी हो म्हणीन आणि तुम्ही अजून काही हे नाही केलं पाहिजे. नाही माय मन आहे, तुला सांगू का खरं सांगवतं,
आपल्या राणीचे एक वेळा असं झालं हा, आणि पैसा पाणी पाहून दिलं आपण, आणि ते पोरगच कोणत्या कामाचं नाही निघालं हा, आणि तिले दुनियाभराचा त्रास होता. आता हे पोरग चांगलं आहे, आपलं श्याम आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे, आणि पायण्याचं पोरग आहे, म्हणजे पायनी देखणीचं पोरग आहे. तर म्हणून म्हणलं का हो म्हणून द्या बा, नाही हो चालते ना